Today we are going to learn effects of the earthquake on land. What is the effect of earthquake on the land? There are many effects. Many animal, many people will die. नाही का? नंतर वेल्थ, हेल्थ सगळं काही या अर्थक्वेक म्हणजे काय? अर्थक्वेक म्हणजे काय? भूकंप. लातूरला झालेला भूकंप तुम्हाला आठवतोय? जपानला झालेला भूकंप तुम्हाला आठवतोय? रिमेंबर यू वेअर द अर्थक्वेक हॅज डन, हॅज हॅपन, हॅज इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक ऑन लँड. जमिनीवर अर्थक्वेकचा काय परिणाम होतो? काय काय परिणाम होतो हे बघा. दे कॉजेस ग्रेट डॅमेज. दे कॉजेस ग्रेट डॅमेज. बरोबर. दुसरे, दे ऑल्सो कॉज ग्रेट लॉस ऑफ लाईफ. दे ऑल्सो कॉज ग्रेट लॉस ऑफ लाईफ. जीवन उद्ध्वस्त होऊन जातं. मेनी पीपल्स died in that earthquake and they caused great damage. आता एकाचा अर्थ आहे बघा, डिस्ट्रॉइड. एव्हरीथिंग इज डिस्ट्रॉइड. डिस्ट्रॉइड म्हणजे नाहीस होणे. मग काय त्याचा अर्थ? रेक्ट. WRECKED. WRECKED. रेक्ट म्हणजे डिस्ट्रॉइड हा शब्द याचा. आता इफेक्ट ऑफ अर्थक्वेक that happen under the sea. Effect of earthquake that happen under the sea. sea म्हणजे काय? समुद्राच्या खाली कोणत्या प्रकारचे परिणाम घडतात अर्थक्वेकने. बरोबर. इफेक्ट ऑफ अर्थक्वेक that happens under the sea. काय काय होतं? ड्यू टू द अर्थक्वेक अंडर द सी causes great waves. causes ग्रेट वेव्स. अर्थक्वेकमुळे समुद्राच्या लाटा मोठमोठ्या होतात. म्हणजे सुनामी पण होऊ शकते. मीटर, अनेक मीटर, 10 मीटर, 15 मीटर, 20-25 मीटर वेव्स येतात. म्हणजे ड्यू टू द अर्थक्वेक अंडर द सी कॉजेस ग्रेट वेव्स. तरंग, लहरी, वेव्स मोठ्या प्रमाणात येतात. आणि देर मे बी फ्लोडिंग. देर मे बी फ्लडिंग अँड डॅमेज ऑन लँड. देर मे बी फ्लडिंग अँड डॅमेज ऑन लँड. पूर येतात म्हणजे फ्लड म्हणजे पूर, आणि डॅमेज सर्व प्रकारची जमीन डॅमेज होऊन जाते. अशा प्रकारचे इफेक्ट of earthquake that happens under the sea, effect of earthquake on land. हा दोन्ही प्रश्न क्वेश्चन पेपर मध्ये आलेले होते मित्र. हा जवळजवळ 3 मार्काची वेग होती आणि याच्यावर 4 वाक्य सेंटेन्सेस तयार करा. तर हे तुम्ही स्वतः तयार करा. 4 वाक्य सहज येतील, कारण तुम्हाला आता अर्थक्वेक, इफेक्ट, कॉजेस म्हणजे कारण, ग्रेट डॅमेज, याचे भरपूर 4 काय 10 वाक्य तुम्हाला बनवता आले पाहिजे. बनवाल ना? आणि वेवीचा अर्थ होतोय विगली. वेवीचा अर्थ काय होतो? विगली. व्हायब्रेशन म्हणजे काय? व्हायब्रेट. कोणती गोष्ट फ्रिक्वेन्सी आपण जर मारलं तर कोणती पत्रा व्हायब्रेट करतो. बरोबर नाही? आपण ब्रेक दाबला तर गाडी व्हायब्रेट करते, ठर ठर असं. म्हणजे व्हायब्रेशन. शडर्स. व्हायब्रेशन म्हणजे काय? शडर्स. ओके. सबस्क्राईब करा, लाईक करा, अँड मित्रांनो शेअर करा. स्टडी करा चांगल्या प्रकारे.